नमस्कार शेतकरी मित्र, आज आपण आलेलो आहे असा प्रतीक्षित असलेला गोठा ओंकार खेमनार यांच्या गोठ्यावर. त्यांच्या खूप दिवसाची इच्छा होती मुक्त गोठा करायचा, पण त्यांना खूप दिवसाची प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर आज त्यांचा योग आलेला आहे. त्यांनी आज हा गाया मोकळ्या सोडलेल्या आहे गोठ्यातून. पण आज ती परिस्थिती झाली, गाय इतक्या मारामारी करताय. त्यांचे 4-5 लोक आज सारखे त्या गोठ्यांमध्ये बसून आहे. ओंकार शेट त्या कोपऱ्यामध्ये तिकडे काठी घेऊन उभे आहेत. ते घरातील आहे, ते आज जेवायला सुद्धा त्यांची अवस्था इकडं वडापावर केलेली आहे. हे आज सगळे गायांच्या जुंदी सोडवण्यात व्यस्त आहे. आज आमच्या गावची जत्रा आहे, तरी जत्रेकर न जाता आज गोठ्यावरती ओंकार शेटच्या गोठ्यावर सगळे सुरक्षा रक्षक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्या ठिकाणी काही दिवसापूर्वी उत्तम असं मुक्त गोठ्यातील गव्हाणीचं नियोजन, त्यानंतर ब्रॅकेट असं बनवल्यानंतर खूप असा खर्च केलेला आहे शेतकरी मित्र. पण तुम्ही इतका असं खर्चात पडू नका. फार तर काही शक्यतो गाया जाऊन बसलेल्या आहे जागी, काही अजून काही बऱ्याच जण एकमेकीला डोकं लावत्या, काही सावलीला बसल्यात. हे बघा, याशी वडापाव तोडून खात्या बुकवलेले बंदोबस्तावर तैनात असल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी. त्या बाई किसानचा जाम पण आहे, सॉस पण लावून. चेअरमन पण ड्युटीवर आहे आता. हे बघा, ते स्वतः काठी घेऊन ड्युटीवर आहे. पण त्यांच्या मातुश्री अजून काही दिसत नाही आपल्याला. इकडं कारोडींचं नियोजन आहे. इकडं छोट्या कारोडी पार्टिशन केलेलं आहे इकडं, जेणेकरून इकडून चारा टाकायला सोपं होईल. हे बाई गाभण असलेल्या गाईला साईडला बांधलेलं आहे, पण मोकळ्या गायाची येऊन डोकं लावण्याचं काम करताय. मी अचानक आल्यामुळं इथं मलाही त्यांनी 1 प्लेट वड्याची दिली. योगायोग, मी कुठलाही सुरक्षा रक्षक नसताना त्यांचा, तरी त्यांच्या वाट्यातून मला दिलेला आहे. त्यांचाही खूप खूप धन्यवाद. त्याच्याबरोबर सुंदर अशा मिरच्या पण दिल्यात मला. अजूनही पार्टिशनची गरज असल्यामुळे अजूनही काही मटेरियल ओंकार शेट आतमध्ये आणत आहे. सगळ्या काही ओंकार शेट माग जातानी धुंडू शेट अटकले इथं. मुळे त्यांना वाटलं काय वेगळा मेनू आला, त्यांना वाटलं या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली आहे. सुंदर असं खाली चुना बिना मारलेल्या पाण्याच्या गवणीला स्वच्छ गारव्याच्या ठिकाणी. या इकडे एक मुबलक पाण्यासाठी पाण्याची गवण तयार केली आहे. तिला चुना वगैरे मारून तिला पाईप कनेक्शन बसवण्यात आलं आहे. त्यामध्येच लाईटीचा बोर्ड आहे. बोर्ड खूप खाली आलाय. हे मिल्किंग मशीन या ठिकाणी गावरान गाई पाणी पिण्यासाठी आली गवणीवर केलंय. सुंदर असं पाठीमाग हे डोके लावते एकमेकीला मोकळ्या सोडल्यानंतर. विकली